अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात हँड ग्रेनाइट फुटलंय। 4 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झालेत। 2 पोलीस कर्मचाऱ्यांची बोटं तुटली आहेत। अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात मॉकड्रिल हाताळण्याचं प्रशिक्षण सुरू होतं, मात्र त्याच वेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात अचानक हँड ग्रेनाइट फुटलं। या घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश साळुंके हे 4 प्रशिक्षणार्थी कर्मचारी जखमी झालेत। जखमींना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मॉक ड्रिलचा डेमो चालू होता मुख्यालयाला, तर आमच्याकडे ग्रेनेड दिले होते हातात फेकायला। तर ती ग्रेनेड बद्दल पूर्ण माहित नसल्याने ती पिन काढली आणि ती आमच्या हातातच बस झाली। किती लागले, किती काय आता ऑपरेशन करंगळी आता आमच्या तिघांना, म्हणजे तिघांची पण करंगळी झाली, वेगळी झाली। ऑपरेशन करून परत काय असेल ते आता डॉक्टर ठरवतील। सराव घेत असताना प्रत्येक स्टेपला आम्ही त्यांना कसं पुढची कारवाई काय असं करत असताना गॅस सेक्शनचा जे वापर असतो त्या कारवाईपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना दाखवत होतं की गॅस जे आमचा प्लास्टिकचा एक सेल असतो, ग्रेनेड असतो, तो सेल आणि ग्रेनेड कसं फोडायचं हे प्रात्यक्षिक दाखवत असताना संबंधित जवानाकडनं पिन काढली गेली आणि ती लिव्हर पट्टी चुकून त्याच्या हाताकडनं सुटली, जेणेकरून लिव्हर पट्टी सुटल्यावर तो ब्लास्ट होतो, फेकल्यानंतर थ्रो केल्यानंतर तो ब्लास्ट होतो आणि चुकून त्याच्याकडनं सुटली आणि ते त्याच्या हातात ब्लास्ट झाला।